आणि मग त्याच्यावरती उपाय काय? पीएफ ट्रान्सफर अडकतंय, इन प्रोसेसवरून हलतच नाहीये, आणि ही 5 कारणं, ही 5 रिझन्स आहेत ज्यामुळे तुमचं ट्रान्सफरही होत नाही. त्यातलं पहिलं म्हणजे एक्झिट डेट अपडेट नाहीये. म्हणजे जर जुन्या कंपनीने UAN वरती डेट ऑफ एक्झिट टाकली नाहीये तर ट्रान्सफर कधीच होणार नाही. आता याच्यावरती सोल्युशन म्हणजे एम्प्लॉयरला मेल करायचा आहे आणि एक्झिट अपडेट करून घ्यावी लागणार आहे. सेकंड म्हणजे KYC अप्रुव्हल नाहीये, आधार पॅन मिसमॅच्ड आहेत, किंवा एम्प्लॉयरनी KYC अप्रूव्ह केलेलीच नाहीये. मग काय करायचं? तर UAN पोर्टलवरती जायचं आणि KYC रिसबमिट करायची. तिसरं म्हणजे आधारमध्ये एक स्पेलिंग, PF मध्ये दुसरं, असं जर वेगवेगळं असेल तरी पण तुमचं अप्रूव्ह होत नाही, सिस्टम डायरेक्ट रिजेक्ट करतो. मग त्याला सोल्युशन काय आहे? तर मग तुम्हाला काय करायचंय, जॉईंट डिक्लेरेशन किंवा ऑनलाईन करेक्शन करायचं. आता चौथं म्हणजे PF ट्रस्ट वेगळा आहे. म्हणजेच काय, जर 5वी कंपनी एक्झम्प्टेड PF ट्रस्ट असेल आणि आधीच्या EPFO मध्ये ट्रान्सफर मॅन्युअल अप्रुव्हल लागतो, जास्त वेळ यालाच लागतो. मग आता याच्यावरती सोल्युशन काय? तर करंट एम्प्लॉयर ट्रस्ट कोड कन्फर्म करा. आणि 5वं, प्रिव्हियस क्लेम चालू आहे का? तुमचा ट्रान्सफर प्रोसेसिंगमध्ये असेल तर नवीन रिक्वेस्ट ऍक्सेप्ट होत नाही. मग काय करायचं, आधीचा क्लेम कम्प्लीट होऊ द्यायचा. तुमचाही PF ट्रान्सफर अडकला असेल तर कमेंटमध्ये तुमचे इश्यू सांगा आणि आणखी PF अपडेटसाठी फॉलो करा.